आले, कारण तुम्हालाही पटतं ते माझे विचार म्हणून. मग एखादा वर्ग जो मला बदनाम करतोय किंवा माझी इज्जत सवाट्यावर आणतोय, त्यांच्या विरोधात मी लढू नको का? बरं, आज माझी आणतोय, उद्या लोकांची आणल. मी त्यांना काय म्हणत होते फक्त, की जे की त्यांना माहितीये मी अनुसूचित जातीची आहे, आणि त्याच बेसवरती त्यांनी मला रियालिटी शो मध्ये घेऊन गेलेले, आणि मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या इज्जतीची मानहानी होणार नाही याची जबाबदारी तुमची. तरी सुद्धा तुम्ही माझ्या अपमानजनक शब्द वापरताय, मी का सहन करू? आणि मी हे सगळं पाटील सरांना सांगितलं. पाटील सरांना मी स्टेटमेंट दिलं, ते त्यांनी अर्ज म्हणून घेतलं. मी FIR करायला गेलेले. त्यानंतर त्यांनी मला लिहूनही दिलं, आणि मला एकदम विश्वासात घेऊन माझा विश्वासघात केला म्हणा, की दिव्या तू जा, मी तुझी FIR उद्या करणार म्हणजे करणार. हे त्यांचे शब्द आहेत. तर मी त्यांच्यापेक्षा वर्दीवरती जास्त विश्वास ठेवला, आणि मी तिथून पुण्याला गेले. मी कंटिन्यू 8 दिवस त्यांना कॉल मेसेज करते. ही डिडंट रिसीव्ह माय सिंगल मेसेज ऑर कॉल. आणि शेवटी त्यांचं वाक्य माझ्यासाठी येते, तुला जे करायचं ते कर. म्हणजे याचा अर्थ मी हेच समजणार की तुमच्या डोक्यांवरती कोणत्या तरी मोठ्या प्रस्थापितांचा हात आहे, म्हणून तुम्ही मला हे सांगताय की तुला जे करायचं ते कर. तर 25 वर्षाची आहे मी. मला जर आता लढायला लागत असेल तर भारताचं भविष्य कुठेच आहे, तुम्ही आता मला सांगा बरं. ही लढाई माझ्या एकटीची चालू आहे का? उद्या कुणाचीही मानहानी झाली, मग त्या माणसाने तक्रार नोंदवायचीच नाही का? तुम्ही मला कोंबडी म्हणताय, पोपटपंची म्हणताय, किती तुम्हाला योग्य वाटतंय? मी सकाळी 10 वाजल्यापासून यांच्या इथं उभी आहे. त्यांनी 356 गुन्हा दाखल केला, ज्याचा आणि माझ्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा काही संबंध नाहीये. आणि जर न्यायालयातच दाद मागायची तर मग मी तुमच्याकडे काय बघते, आणि तुम्ही का जॉब करताय? मग प्रत्येक माणूस न्यायालयातच जाईल ना डायरेक्टली. तुम्ही मला सांगा, मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवलाय का? मी काय करू? असं किती वेळ देऊ तुम्ही सांगा? पण तुम्ही सोमवारपर्यंत फक्त बघतातच म्हणताय, तुम्ही हे थोडी म्हणताय की आम्ही गुन्हा दाखल करू. तुम्ही सांगा. त्यांनी पण तर पिपिनचं ओपिनियन घेतलं होतं. बरं, मला हे पण माहिती की पिपिनचा तुमच्या गुन्हा दाखल करण्याचा काही संबंध नाहीये. He is not supposed to tell you should you have to take the FIR or not. You don't have that right. Does PP have that right? No. तुम्ही फक्त मार्गदर्शन घेऊ शकता, बरोबर? 1 महिना तुम्ही मार्गदर्शनच घेताय पिपिन कडून. जर माझ्यासारख्या मुलीला 1 महिना थांबायची वेळ येते आणि तरी तुम्ही मला म्हणताय की थांबूच आपण. मग चला, मी सोमवारपर्यंत इथंच बसते, मला काही प्रॉब्लेम नाही. मी जे पुण्यावरून ये जा करते, माझे वडील शेतकरी आहेत सर. We don't have enough money to spend on traveling. Exactly. मग तुम्हालाही कळत असेल, we don't have that single penny to spend on this shit. कुठून आणायचा पैसा? आणि का मी ह्यांना सोमवारपर्यंतचा टाइम देऊ? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगावं की बाई, आमची लायकी काय नाही तुझा गुन्हा दाखल करून घ्यायची, तू जा, आमच्यात काय ताकद नाही तुला न्याय द्यायची, मी जाते घरी. तर मी तुमच्यावर नाही विश्वास ठेवला. मी काय दंगमस्ती केली आहे का? मी तुमच्या नियमांच्या बाह्य आहे का? बरं, तुम्हाला असं वाटतं ना बोलताना माझ्याकडून जाणवतंय का की यू आर टॉकिंग विथ अनएज्युकेटेड पीपल? तुम्ही सांगा मी काय करू? आज मी तुमच्या शब्दा खातीर इथं उठणार. फक्त तुम्ही मला वायदा करा की दिव्या तुला न्याय भेटणार. मी उठते, मी 0 मिनिटात उठते. नाही उठले ते मी बाबासाहेबांची लेक नाही. तुम्ही फक्त म्हणा की तुला न्याय मिळवून देतो. मी न्याय मिळवून देणार तुम्हाला. तुम्ही FIR करणार. आम्ही न्याय मिळवून इथं आहोत. मी तुम्हाला तेच म्हणते, जे प्रस्थापित माझ्या डोक्यावर बसलेत, हे बघा, मी अजूनही सांगते, ही लढाई माझ्या एकटीची नव्हतीच कधी. ही लढाई कुठल्या जातीची पण नव्हती कधी. ही लढाई अजूनही प्रस्थापित आणि गरिबांची आहे. लोक वरती चढतात आणि तुम्हाला मला जसं म्हणाल तसं चालवतात. तुमच्या हातात असतं तर तुम्ही 1 मिनिटात मला न्याय मिळवून दिला असता का? नसता दिला. कारण तुमच्याने माझे हात काही अनपढ लोकांमुळे बांधले गेले, ते म्हणून तुम्हालाही काही बोलता येणार, मलाही काही बोलता येणार. तुम्ही सांगा की दिव्या तू इथे चुकते. माझा शब्द न शब्द तुम्ही ऐका. न्याय तर तुम्हालाही मला द्यायचा आहे आणि मलाही तुमच्याकडून घ्यायचा आहे. पण फक्त पैशांमुळं, आणि फक्त का तर आम्ही गरीब आहेत आणि तुमचेही हात बांधलेले आहेत काही गोष्टींमुळं.
तेच सर, मग तेच सर, हे प्रस्थापित जे बसले ते हे आपल्याला म्हणाल तसे सर वागवतात ते. त्या पाटील सरांवरती मी विश्वास ठेवला, त्यांनी माझा विश्वासघातच केला की सर. 1 महिना, 6 फेब्रुवारी कुठं, 7 मार्च कुठं सर, मी सलाईन सोडून आले सर. का तर फक्त हे लोक माझं ऐकत नाही. आजताही